तर उदाहरण काय म्हटलं होतं, एक शब्दात उदाहरण घेऊया. ए चे कोणाचे, ए चे बी शी गुणोत्तर. ए चे बी शी गुणोत्तर काय असते? ए चे बी शी गुणोत्तर, ए चे बी शी गुणोत्तर असणार आहे आधी ए छेद बी. ओके, ज्यालाच आपण कशी लिहू शकतो, ए जसे बी. हे झाले ए चे बी शी गुणोत्तर, काय झाले? ए छेद बी. तसंच पहा आणखीन एक उदाहरण पाहूया. 18 चे 12 शी गुणोत्तर. 18 चे कोणाशी? 12 शी गुणोत्तर. हा, ए चे बी शी गुणोत्तर काय असते? ए चे बी शी गुणोत्तर ए छेद बी असते. तर 18 चे 12 शी गुणोत्तर काय असणार? 18 चे 12 शी गुणोत्तर असणार आहे 18 छेद 12. याला 6 ने डिवाइड केलं तर 6 त्रिक 18, 6 दुनी 12 म्हणजे काय होईल? 3 छेद 2. आणि याला जर संक्षिप्त रूपात लिहिलं तर हे होईल 3/2. याला काय वाचायचं? 3/2.